आज तर परत एकदा सकाळी सकाळीच हॉस्पिटलला निघालो होतो, कारण अजूनही पार्थला काही बरं वाटत नव्हतं. आता बरेच जण म्हणत होते की नजर काढ त्याची, त्याला नजर लागली असेल, सोशल मीडियावर सारखे दाखवतेस. आता सोशल मीडियावर दाखवणारं माझं एकटंच बाळ काही नाही आहे, पण काही का असे ना, मला असं वाटलं की बाबा चला त्याच्या सगळ्या टेस्ट एकदाच्या करून घेऊया. त्यामुळे त्याचं येणं रक्त काढताना मात्र तो इतका रडला ना. त्यानंतर घरी आल्यावर मात्र त्याला खूप छान वाटत होतं, तो एकदम बरा झाल्यासारखाच होता. आता पूर्णपणे त्याला काही बरं नव्हतं, पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात आज तो खेळत होता. आता आज इकडे बर्थडेचं सेलिब्रेशन चालू होतं. आता बर्थडे तर होता माझ्या भावाच्या मित्राचा, पण तो आमच्या घरी सेलिब्रेट करणार होते. त्यांचे सगळे मित्रमंडळी घरी आले होते आणि त्यांना आज घरी सेलिब्रेट करायचा होता. तर इकडे परीक्षित आला होता आणि त्याला हे सरप्राईज होतं, त्यामुळे त्याच्या अशा काहीतरी रिॲक्शन होत्या. पण पार्थ आजारी असल्यामुळे ना मला काय एवढा इंटरेस्ट वाटत नव्हता, त्यामुळे मी पार्थपाशीच होते. पण हे व्हिडिओ सगळे त्यांनीच कलेक्ट केलेले होते, त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं. आता मित्र आले की मजा मस्ती होतच राहणार. आता आमच्या वेळेला पण आम्ही हे सगळं केलेलं आहे, पण आता मात्र सगळ्यांची लग्न झालेत आणि जिकडं तिकडे ह्या सगळेजणी निघून गेलेले आहेत. त्यामुळे आता ना मुश्किलीने आम्ही एकमेकींना भेटतो. आता काय करणार, शेवटी मुलींची मैत्री ही अशीच असते, पण मुलांची मैत्री मात्र शेवटपर्यंत टिकून राहते. आता ह्या सगळ्यांना एकत्र मिळून बाहेर जेवायला जायचं होतं, आम्ही मात्र घरीच असणार होतो. त्यामुळे चला ह्या सगळ्यांना बाय बाय केलं आणि ह्या सगळ्यासोबत व्हिडिओचा सुद्धा इथे शेवट करते. व्हिडिओ नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.